नमस्कार. स्वामी प्रकट दिनाविषयी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आता मी सकाळी स्वामींना अभिषेक करत आहे. स्वामींना अभिषेक झाल्यानंतर मी जाणार आहे बापकरमाया स्वामीच्या दर्शनाला. स्वामी प्रकट दिन आहे त्यामुळं मी नेहमी जात असते तिथे. आणि खूप छान मंदिर आहे. तुम्ही एकदा सगळ्यांनी नक्की भेट द्या मंदिराला आणि स्वामींच्या दर्शनाला जा, कारण की खूप सुंदर मनाला समाधान वाटतं तिथे. आणि मी स्वामींचे तारक मंत्र म्हणत होते पूजा करताना, त्यामुळं मला आता म्हणजे दोन्ही आवाज एकत्र ऐकवला म्हणजे बरे वाटत नाही, त्यामुळं मी तो आवाज मूड केला आहे. आणि आता झाली आहे स्वामींना अभिषेक झाला माझा. स्वामींची मी पूजा करणार आहे. आणि अक्कलकोटला गेले होते तेव्हा माझ्या आईनं मला स्वामी समर्थांची मूर्ती आणली. मला खूप माझे वाटलं असं की स्वामी आज माझ्या घरी आले आहे, तर त्यामुळं माझ्या आईनं ही मूर्ती दिली आहे मला. आणि हा जो फोटो आहे स्वामींचा, हा माझ्या बादशाहनं दिला आहे मला लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी. तर लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी स्वामींना आशीर्वाद म्हणून माझ्या घरीच आले स्वामी, आणि माझ्याच घरी आहे असं मी म्हणेन. सदैव माझ्या पाठीशी राहील स्वामी, आणि तुमच्याही राहू हीच शुभेच्छा सगळ्यांना. आणि आज सोमवार असल्यामुळं मी महादेवाची पूजा पण केली आहे. आणि मी आता फोटोला छान टोप काढणार आहे स्वामींच्या. आज स्वामी प्रकट दिनविषयी आज स्वामींचा वाढदिवस आहे, तर मी स्वामींना आता टोप काढणार आहे आणि नंतर स्वामींची आरती पण करणार आहे. आणि मला यूट्यूबची जास्त माहिती नसल्यामुळं ती व्हिडिओ लॉंग म्हणजे जास्त काही माहिती नाही, जसं जमलं तसं मी टाकते. आणि माझा व्हिडिओ मिनी ब्लॉग तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि जे जे स्वामी भक्त आहे त्यांनी स्वामींची भक्ती नेहमी करत जा, आणि इतरांना पण स्वामींचे अनुभव सांगत जा, कारण की अनुभव सांगितल्यानंतर इतरही सगळ्यांना प्रोत्साहन मिळते. बघा आता मी चालले आहे ओमनमी रिक्षात, आणि मी बापकरमाळ्यात चालले आहे. माझे मिस्टर घरी नव्हते, त्यांची ड्युटी होती, त्यामुळं मी आता रिक्षा करून जात आहे हडपसरून बापकरमाळ्यात. आणि आता आले आहे बापकरमाळ्यात. बघा मंदिर स्वामींचं, रांगेत उभी होते. तर माझा छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की मला सांगा कमेंट करून. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि इथं मी रांगोळ्या काढल्या, क्लेश घेतला.